आपण बघतो इंजिनियर असतो, कॉलेज, अभ्यास सगळं करून गव्हर्नमेंटची नोकरी लागणं ती पण एक खूप मोठी बाब असते. या सगळ्यानंतर काय असं होतं, काय मजबुरी असते, की सिस्टमच असं आहे, की ते करावंच लागतं आणि त्यात कोण असेल काही जसे आपण भेटलो मागच्या वेळेला पण तुमच्या इव्हेंटला, की खूप प्रामाणिक लोक आहेत. पण ते कसे जगतात या सिस्टममध्ये? आणि कसे ते त्यांचा मार्ग कसा काढतात? त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोरच आहे, उदयकुमार सिरुरकर. बघा, पण तुम्हाला एवढ्यामध्ये एखाद दुसरा आहे ना. आहेत ना, आमचे टी.व्ही. शाह साहेब आहेत. शेवटपर्यंत आमचे तोतडे साहेब आहेत. आज 91-92 वर्षाचे. कालपर्यंत ते भाड्याच्या घरातच होते ना. म्हणजे जेव्हा मी भेटलो त्यांना, जलजीवन पुरस्कार दिला. ज्या माणसाने म्हणजे 1980-82च्या 80 साली जेव्हा भांडूप कॉम्प्लेक्स जेव्हा कार्यान्वित करायचं होतं, बिनियन पार्टनर्स इंग्लंडची कंपनी, त्यांनी 100 कोटी मागितले होते. पण आमचे तोतडे साहेब बोलले नाही, आम्ही करतो. कारण एखाद्या जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतो त्याचं जर तुम्हाला कार्यान्वित करायचं असेल ना, जसं तुमचं हृदय लागतं ना, की एवढंच प्रेशर पाहिजे, एवढंच पाहिजे, एवढंच ब्लड फ्लो पाहिजे, तसं ते नाही तर ते बस्ट होणार वगैरे वगैरे. तसं ते ओपन हार्ट सर्जरी त्यावेळी त्यांनी ती केली आणि तांचा वैतानाचं पाणी भांडूप ट्रीटमेंटमध्ये येऊन ते केलं. त्यावेळी 100 कोटी त्या काळात वाचवलेले आहेत. ते ग्रस्त आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. आमचे टी.व्ही. शाह आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे आहेत ना ही माणसं आहेत शिरूरकर ना. सर म्हणा ते शिरूरकर साहेब पण भाड्याच्या भाड्याच्या घरात घरात राहतात. राहतात. म्हणजे ऑनेस्ट इंजिनियर असेल तर तो भाड्याच्या आणि घरात, असं नाहीये. आणि जो नसेल तर तो बिल्डिंग बांधतोय, घरं बांधतोय, रिसॉर्ट बांधतोय. कसं बघा, थांबवायचं? आहे नाही असं नाही. हे थांबेल, मी तुम्हाला सांगतो. याला कुठंतरी एंड आहे, नाही असं नाहीये. हे कसं वरून पर्क्युलेट होतं. याला नुसतं तुम्ही इंजिनियर्सला दोष देऊन नाही, उपयोग नाही. इंजिनियरचा कळलं तसं का? त्याच्याकडे पॉवरच नाही तर दोष त्याला कशाला द्यायचा? नाही, नाही. मला अमुक ठिकाणी जायचंय, मला कुठंतरी इकडे करायचं, ते वरून येतं ना, की याला इकडे द्या म्हणून. जोपर्यंत तुम्हाला उदाहरण सांगतो, मी 2006-07ला चायनाला गेलो होतो आणि माझ्या डोक्यात तेच होतं, की जे आपण आपल्या देशात बघतो, तुम्ही जे बोलताय आता भ्रष्टाचाराचा मुद्दा वगैरे वगैरे, पण तिथे खालच्या बाजूला काहीच नाही, वर कुठेतरी होत असेल ना, असं नाहीये. पण खाली तुम्ही कुठल्याही त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्या कॉर्पोरेशनमध्ये गेलो, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, आपण त्यावेळी शांघायच्या गप्पा मारत होतो. हो, मग मुंबई. म्हटलं शांघाय नको, आपण मुंबईला मुंबईच करूया. पण यासाठी तुम्ही अभियंत्यावरती विश्वास तर टाका. द्या ना त्याला थोडंसं प्रियन द्या ना, होईल बघा. मग तुमचं म्हणणं आहे इंजिनियर ड्रिव्हन BMC हवी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्रिव्हन नाही डिसिजन्स, की इंजिनियर लोकांनी प्लॅन बनवून एक्झिक्युशन पॉवर इंजिनियरकडे जास्त असली पाहिजे? नाही नाही, ती असतेच. नाही असं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, की आमचा जो डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर असतो, ही इज द हायेस्ट अथॉरिटी. त्याला आयुक्तांच्या पॉवर्स त्याच्याकडे असतात. पण तिथे थोडंसं काय म्हणतात, त्याचं जर मनोबल जर असेल ना, तो करतो ना. आता आमचे एक प्रकाश सांगलीकर नावाचे डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर SWM इंजिनिअरिंग होते बघा पहिले, की त्यांनी जो कायदा होता सुप्रीम कोर्टाचा, सुप्रीम कोर्ट म्हणजे संपूर्ण भारतासाठी, म्हणजे त्या कोण सौमित्रा पटेल ताई आहेत, मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, की त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन वगैरे हा बाबा हा भारतासाठी घनकचरा व्यवस्थापन किती महत्त्वाचा विषय आहे, आणि त्यांनी तो कायदा बनवला 2000 साली. आणि त्या कायद्यान्वये महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये DMC म्हणजे डेप्युटी म्हणजे उपायुक्त, महापालिका उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण, त्या काळी म्हणजे आज आपण पर्यावरणाच्या गप्पा मारतोय, त्या काळात झालंय ना 2003 साली वगैरे. आणि मग काही महाभागांनी म्हणजे हे दुर्दैवानं आमचे ते सांगलीकर साहेब त्यांना कारकून म्हणतात, काही लोकांनी त्याच्यातला तो SWM जो आहे घनकचरा व्यवस्थापन वेगळा काढला आणि पर्यावरणचा DMC एक वेगळा ठेवला. आणि त्यांनी काय सांगितलं, की हे जे घनकचरा व्यवस्थापन आहे याच्यामध्ये तांत्रिक बाजू काही नाही आहे, कळलं का. आणि त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये मुंबई शहरामध्ये जवळजवळ 100-150 गॅरेजेस आहेत, त्याचे इंजिनियर्स आहेत, त्याचं सगळं म्हणतात JCB आहेत, पोकलॅन्स आहेत, एवढं सगळं तांत्रिक बाजू असताना एक अतांत्रिक माणूस त्या खात्याची जबाबदारी कसा सांभाळू शकतो, हा माझा खरा सवाल आहे. हे जर
जर म्हणजे आणि दुर्दैव आहे ना, मी जर माहिती घेतली त्याला शासनाची मान्यता नाही, त्या याला अजून अजून सगळं असंच चालू आहे. मग आता जे आपण आयुक्त म्हणून एवढे येऊन गेले 2011-12 पासून, त्यांच्या या ध्यानात आलं नाही का, किंवा त्यांना एक हे नाही आहे का, की जी पोस्ट एका अभियंत्याकडे होती. साधं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. बघा, मुंबईच्या 24 जे वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा ते असिस्टंट कमिशनर म्हणतो, त्याच्यामध्ये आमच्यातलेच बरेच लोक गेलेले आहेत, हम्म. जे इंजिनियर होते, Engineer. परीक्षा पास घेऊन गेले. आणि तुम्ही त्यांचं बघा, तुम्ही त्यांचं, कारण इंजिनिअरिंग काय आहे, व्हॉट इज इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग नथिंग बट अ लॉजिक. तो लॉजिक वापरतो प्रत्येक याच्यामध्ये. करेक्ट. आणि त्याचा कार्यशैली बघा, आणि जो नॉन इंजिनियर त्याची कार्यशैली. मी त्यांना कमी लेखत नाही, पण शेवटी फरक हा असतोच, नाही असं नाही.